नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कीर्तन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार परिहार द्यायचा तो असा श्रावण मास निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण 16 वर्ष 4 वर्ष किती आहे बा? हा म्हणजे श्रावण मासानिमित्त तुम्ही 4 वर्ष गेल्या 3 वर्षापासून हा सप्ताह आयोजन नियोजन करत आलाय. 7 दिवसाचा सप्ताह ठेवताय. मायबाप गावातील किंवा पंचक्रोशीतील सर्व मायबाप सर्व भगवंत सर्व भक्त एकत्र येतात आणि काय करतात? 7 दिवसाचा सप्ताह ठेवतात. मायबाप म्हणजे आईचं ताट ठेवतात आपल्या समोर. आईचं पंचपक्वान्नाचं ताट ठेवतात आणि त्याच्या बरोबर श्रीपाद बाबाची कन्या म्हणजे नामाचा प्याला ठेवलाय. श्रीपाद बाबाची कन्या आली म्हणजे नामाचा प्याला ठेवलाय. आईचं पंचपक्वान्नाचं ताट आहे. मायबाप मीठ मिरची मसाला आणायची गरज घरातून येताना काय आणायला सांगितलंय का? नाही ना? म्हणजे तुमचं नाव सेमच आहे. घरातून येताना मीठ मिरची आणायची गरज, गॅसची हंडी संपली का बघायची गरज नाही. मायबाप आईचं 7 दिवस आम्हाला पत्र झाल्याशिवाय राहणार नाही. आज एवढ्या मोठ्या 7 दिवसाच्या सप्ताहाचं आयोजन नियोजन आहे. सर्व पिवरी या गावातील ग्रामस्थ असतील, सर्व या
मायबाप. एरवी महादेव कुठे जातो? सगळेजण म्हणतात शिव भोळा शिव भोळा. मी तर म्हणते शिव भोळा नाही, शिव गाभोळ आहे. शिव भोळा नाही, शिव गाभोळ आहे. आपला पत्ता कट करायचं काम शिवाच्या हातात याचं तिकीट आता. त्यामुळे शिवाला कधी भोळा समजायचं नाही. शिव भोळा चक्रवर्ती त्यांचे पाय वाचे चित्ती वाचे वदिता शिव नाम तयाला बाधी क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा देवा म्हणून सांगितलं मायबाप. म्हणून शिवला कधी भोळा समजायचं नाही, शिव गाभोळा आहे. कधी समजायचं नाही की साधारण भक्ती शिवची केलेली मायबाप. कारण माझ्या संतांनी सांगावं जीव आत्मयाची लाया आणि ते जे होय तया नाम तरी सुख ते का किती दावी जेल तुझ दिली तरीच आत्मयाची भेट. कोणाशी होईल मायबाप? त्या आत्म्याची भेट जेव्हा शिवाला होईल ना त्याच वेळेस कळेल मायबाप देहाची किंमत किती आहे. आता मला इथं बसलेल्या सगळ्या मंडळींनी सांगा देव कोणाला आवडतो? हात वरती देव कोणा तुमच्याकडे आवडत नाही? देव कोणाला आवडतो? हा म्हणजे सगळ्यांना आवडतो ना. देव आपल्या घरी असं किती जणांना वाटतं? देव आपल्या घरी यावं असं सगळ्यांना वाटतं. आता देवाच्या घरी जावं असं किती जणांना वाटतं? कोणालाच. म्हणजे आपली भक्ती कशी सुधरू नाही केली, आवडी नाही आपली भक्ती, सवडी नाही. अहो प्रपंच करतो आवडीने आणि भरभर मारतो मात्र सवडीने. इथं बसलेल्यांना प्रत्येकाला वाटतं देव आपल्या घरी, देव प्रत्येकाला आवडतो. पृथ्वी तलावरती अशी एक सुद्धा व्यक्ती नाही त्याला जे देव आवडत नाही. परंतु देव आपल्याला आवडतो यात तथ्य नाही. देवाला आपण आवडलं पाहिजे अशी भक्ती करा. देवाला आपण आवडलं पाहिजे. देवाच्या यादीत आपण बसलं पाहिजे. बाबा येताना आलं कुणी आणि नामदेव महाराज देवांकडे गेले. देव यादी काढत होते, लक्ष देऊ नाही का? तीन याद्या असं देवाने समोर ठेवल्या होत्या. यादी काढायचं काम चालू होतं. नारद मुनी एकीकडे उभारले, नामदेव महाराज एकीकडे उभारले. सगळ्यांची यादी पूर्ण झाली. तिन्हीच्या तिन्ही म्हणजे दोन याद्या तर बऱ्यापैकी पूर्ण झाल्या. तिसऱ्या यादीला देव सुरुवात करणार एवढ्यातच नारद मुनी आणि नामदेव महाराज म्हटले देव थांबा. देव म्हणजे मंडळीशी पांडुरंग परमात्मा मला म्हटले थांबा. देव म्हटले काय झालं? अहो काय करताय तुम्ही? पहिली यादी झाली आम्ही गप्प बसलो, दुसरी यादी झाली तरी गप्प बसलो, पण या यादीमध्ये संत तुकाराम महाराजांचं नाव नाही, संत काही साधू संतांचं नाव नाही, संत कानोबाचं नाव नाही, संत दामाजी पंतांचं नाव नाही, संत चोखोबांचं नाव नाही. यादी दोन याद्या संपून गेल्या. आपल्याला सवयच लागली. पहिली यादी असते ती उच्च प्रतीची, दुसरी यादी असते ती दुय्यम प्रतीची आणि तिसरी कनिष्ठ. लोकांना पण टेन्शन आलं ना आपण कनिष्ठाच्या यादीमध्ये जातोय काय म्हणून. त्यावेळेस माझ्या देवाने खूप सुंदर उत्तर दिलं. नामदेवा पहिली यादी अशा लोकांची आहे ज्यांना मी आवडतो. पहिली यादी अशा लोकांची आहे ज्यांना मी आवडतो. दुसरी यादी अशा लोकांची आहे ज्यांना माझी भक्ती आवडते. आणि तिसरी यादी अशी लोकांची आहे मी जी लिहायला सुरुवातच करणार आहे. ज्यांना पहिली यादी कोणाची? ज्यांना मी आवडतो. दुसरी यादी कोणाची? ज्यांना माझी भक्ती आवडते. आणि तिसरी यादी अशी लोकांची आहे ज्यांना जे मला आवडतात, जे मला आवडतात त्यांचं नाव मी तिसऱ्या यादीत घालणार आहे. त्याच्यामध्ये सगळे संत मंडळी आहेत. त्याच्यामध्ये सगळे संत मंडळी आहेत मायबाप. मग आपल्याला कोणत्या यादीत यायचं ते आपण ठरवायचं. इथं बसल्याच फक्त नावापुरते याद्या करायच्या, फक्त नावापुरते याद्या करायच्या नाहीत मायबाप. आपल्याला कोणत्या यादीत बसायचंय आपण ठरवायचंय. जन्म मृत्यूच्या यादीत बसायचंय का फक्त इयत्कार करायचंय मायबाप. 83,99,999 योनी बाद केल्यानंतर एकदा मनुष्य जन्म मिळतो आणि तो भजन करण्यासाठी देवाने दिला मायबाप आपल्याला. असा साधारण मनुष्य जन्म समजायचा नाही. देवाला आपल्याला जन्माला त्याच्यासाठी घातलं. 9 महिने 9 दिवस आपण आईच्या गर्भामध्ये राहिलो. मातेची अमृतपुरी पचवून विष्णूच्या दातरी उकडून येतो मासावरी जन्मोजन्मी. आईच्या गर्भामध्ये त्या खाणीमध्ये 9 दिवस 9 महिने राहिलो आपण मायबाप. कशाचं? देवाचं भजन करण्यासाठी.
आलो आणि तिथं देवाचं भजन चालू होतं. पण तिथं आल्याबरोबर थंड पडला. कशामुळं? वारा कलीचा लागला, 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 वारा कलीचा लागला. ओम म्हणू लागला, ओम म्हणू लागला, ओम म्हणू लागला, ओम म्हणू वारा कलीचा लागला आणि कोण मी म्हणू लागला मायबाप. अहो आलोय कशासाठी आपल्याला देवाने एवढा मोठा देह दिला. नरदेह निदानिला गेल्या हाती, उत्तम सार उत्तम गती, जे देव म्हणती तरी चित्ती काना धरावे. नरदेहाचे विज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे ऐसा अधिकार नारायणे कोणाला दिला? आपल्याला दिला मायबाप देवाने अधिकार तेवढा. कशासाठी दिला? अहो देवाचं भजन करण्यासाठी दिला. देवे दिला देह भजनता. बालिकेचा मायबाप आपल्याला पाहता आली, देव असून देव करायला तयार नाही आपण. आपल्याला कोणी रस्त्याने जाताना म्हटलं येडीच आहेस तू, आपण हसून गप्प बसतो. हा अनुभव आहे की नाही आपला? का म्हणा म्हणे अनुभव आहे. कोणतरी सहज जाताना म्हटलं येडीच आहे, येण्यासाठी दिवसभर काम करते. आपण मान्य करतो, परंतु देव म्हटलं तर आपण मान्य करत नाही. देव म्हटलं तर मान्य करत नाही मायबाप. आपण खरंच देव आहे मायबाप, परंतु आपल्याला बाधा झाली. आपण समजू लागलो देवे दिला देह भोजन नित्य उठून या खावयाची चिंता फुले देता. अहो आपलं हित कशात आहे आपल्याला कळेना मायबाप. देवाने एवढा सुंदर नरदेह दिला भक्ती करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी, देवाचं भजन करण्यासाठी. पण 3 टाइम उठून आपण संसाराच्या आणि प्रपंचाच्या मागे लागलो नामस्मरणाला विसरून. परंतु एकदा जर विसरलं तर माझे संत म्हणतात विसरली तया थोर झाली हनी पचतील हनी. एकदा जर आपण विसरलं तर मायबाप 84 योनीच्या फटक्यात आपल्याला आदळावं लागतं. 84 लक्ष योनीत आपल्याला जावं लागतं मायबाप. तिथून आपली परत सुटका विसरू नको रे साधका, विसरू नको रे साधका. माताची मागवाला, विसरू नको रे साधका, माताला मागवाला, विसरू नको रे साधका,
आपल्या शाळेला आणि पाठीचा काकडा करून आलो म्हणून चाललंय. काकड्याचा आता आपल्याला सापडायला पाहिजे मायबाप. लाजले गे माया कवल्या ओवाळून नामदेव महाराजांना म्हटल्या. आता मला कळेना त्यावेळेस नामदेव महाराज म्हटले ते कोपऱ्यातलं आहे ते आपले. कोपऱ्यात उभारले ना ते खातं आपलं आहे. निर्णय केले आणि रुक्मिणी मातेने पुन्हा नामदेव महाराजांकडे वळून बघितलं. बरोबर आहे ना? नाहीतर पाडव्याची भाऊ वीज व्हायची. रुक्मिणी माता काय म्हणते